ठाणे महानगरपालिका भरतीचा फॉर्म भरताय तर मग हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी नमस्कार मित्रांनो, बघत राहा. तर कसे आहात? नक्की मजेत असणार. तर वेलकम टू दिस माय चॅनल फार्मा स्टुडंट लाईफ ब्लॉग. तर नवीन व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकच की ठाणे महानगरपालिकेकडून सरळ सेवा भरतीची जाहिरात निघाली आहे. नक्की मे बी मला व्हिडिओ बनवायला उशीर झाला, पण ट्राय करतो की तुमच्यापर्यंत प्रत्येक इन्फॉर्मेशन पोहोचवता यावी. तर तुमचंही मला साथ असू द्या. नक्कीच मी पुरेपूर तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्यामधलाच एक आहे, सांभाळून घ्या. आणि मीही तुमच्यातलाच एक आहे जो की ट्राय करतोय की अशाच परीक्षांना सामोरे जात काहीतरी एखाद्या पदाला गवसणी घालावी. नक्कीच संघर्ष करूयात. झालो तर सोबत यशस्वी होऊ, आणि मी नाही झालो तर तुम्ही नक्की होणार याची मी खात्री बाळगतो, कारण नक्कीच तुमचे प्रयत्न हे खूप जास्त आहेत आणि तुम्ही व्हावं हीच माझी इच्छा. चला तर सुरुवात करूयात ह्या नवीन व्हिडिओमध्ये. ठाणे महानगरपालिकेकडून जी सरळ सेवा परीक्षेची जाहिरात निघाली, तर ही जाहिरात तुमची तुम्हाला अधिकृत त्यांच्या वेबसाईटवरही सापडेल, www.thanecity.gov.in. याच्यावर तुम्हाला हे जे मी आता तुम्हाला ब्रॉचर दाखवून राहिलो हे तुम्हाला तिथेही भेटेल, तुम्ही तिथूनही वाचू शकतात. आणि ठाणे महानगरपालिकेच्या ब्राउचरमध्ये तुम्हाला अप्लाय करण्याची डेट पासून तर लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन, नंतर तुमची फी किती असणार आहे अमागास आणि मागास वर्गीयांसाठी, अनाथ किंवा सैनिक यांच्यासाठी. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्रायबर सध्या नाही आहेत, पण तुमचा सपोर्ट असेल तर नक्की वाढतील आणि तुमचा सपोर्ट असावा हीच माझी इच्छा. तर ठाणे महानगरपालिकाच्या जाहिरातीमध्ये गट क आणि गट ड ची रिक्त पदे भरण्यात येणार आहे. या पदांमध्ये जी भरली जाणारी पदे त्याच्यात प्रशासकीय सेवा, लेखा सेवा, नंतर तांत्रिक सेवा, अग्निशमन सेवा, शिक्षण सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा आणि निमवैद्यकीय सेवा इत्यादी सेवेंमधील अर्ज मागवण्यात आले. तर इथं सार्वजनिक आरोग्य सेवा म्हटलेलं असलं तर यात तुम्हाला जसं की मी वाचले त्यानुसार त्यात तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव ही अट ठेवण्यात आली. तर नक्कीच आधी फॉर्म भरण्याआधी जाहिरात एकदम व्यवस्थित वाचा, जेणेकरून तुम्ही फॉर्म भरत असणार तर तुम्हाला कोणत्या गोष्टी टाळता येतील किंवा कोणत्या गोष्टी हव्यात त्या तुम्हाला आधीच कळतील, त्यामुळे तुमचा टाईमही वाचेल. नक्कीच काय असेल तर मी नक्की सांगेल. तर या जाहिरातीनुसार 1773 पदं हे भरण्यात येणार आहे आणि या पदांकरता अर्ज करण्याचा कालावधी तुमचा 12 तारखेपासून तर 2 सप्टेंबरपर्यंत आहे. म्हणजे 12 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या दरम्यान तुम्ही तुमचा अर्ज भरू शकतात. आणि ह्या जाहिरातीमध्ये तुम्हाला दिलं आहे की कोणता सेवा संवर्ग असेल, पदनाम असेल, 7व्या वेतन आयोगानुसार तुमची वेतन श्रेणी तेही इथे देऊन ठेवलं आहे. म्हणजे तुम्ही बघणार तर पूर्ण माहिती याच्यामध्ये सारांश सारखी दिलेली. एकूण भरावयाची पदे तेही इथं मेन्शन केलं आहे. तर प्रशासकीय, तांत्रिक सेवा, अग्निशमन सेवा, निमवैद्यकीय सेवा, त्याच्यामध्ये निमवैद्यकीय सेवेमध्ये वाचा उपचार तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ म्हणजे सायकोलॉजिस्ट, किंवा परिचारिका म्हणजे नर्स, किंवा स्वच्छता निरीक्षक, किंवा डायटिशियन, बायोमेडिकल इंजिनियर, फिजिओथेरपिस्ट वगैरे असं भरपूर सारे वैद्यकीय समाजसेवक, किंवा इतर बघितलं तर आपला एक्सरे तज्ज्ञ किंवा नर्स, परिचारिका ज्यांनी कोणी नर्सिंगचा कोर्स केला असेल त्यांना नक्कीच हे उपयोगी पडेल. त्यानंतर एंडोस्कोपी टेक्निशियन किंवा ऑडिओमेट्री टेक्निशियन वगैरे याच्यासारखे. आपल्याला महत्त्वाचं बाकीचे पद ज्यांच्या रिलेटेड असेल नक्कीच त्यांना हा व्हिडिओ कामात येईल. आणि आपण मेनली फोकस करतो ते आपल्या फार्मासिस्ट पदावर. तर इथे तुम्ही बघणार तर एक मेडिकल रेकॉर्ड कीपर म्हणून आहे, बट हे आपल्यासाठी नाही. स्टॅटिस्टिकमध्ये ज्यांनी
शिक्षण केलंय किंवा काय केलंय तर त्यांच्यासाठी मोस्टली युजफुल राहणार आहे. आपल्यासाठी बघायला गेलं तर औषध निर्माण अधिकारी हे त्यांनी मेन्शन केलंय. औषध निर्माण अधिकारी हे पद आपल्यासाठी, त्याच्यासाठी S10 हे वेतन संवर्ग आहे आणि याला वेतन श्रेणी ही 7व्या वेतन आयोगानुसार 29,200 रुपये तर 92,300 इथपर्यंत असू शकते. आणि त्याला पद ही 36 पद आहेत मित्रांनो, 36 पद. तर निम वैद्यकीय सेवा गट क मध्ये औषध निर्माण अधिकारी S10च्या याच्यानुसार 29,200 ते 92,300 इथपर्यंत वेतन श्रेणी असू शकते. तर नक्कीच ट्राय करा की जितक्या पण आता भरती निघत आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे काम करणार आणि यशस्वी होणार. तर हे 36 पद मित्रांनो, 36 पद आहेत टोटल आणि 36 पदांपैकी नक्कीच तुमचं एक पद असणार हा विश्वास बाळगतो. तर त्यानंतर पुढे वॉर्ड बॉय किंवा दवाखाना आया, शस्त्रक्रिया सहाय्यक वगैरे हे सर्व पद पण दिले. तर तुम्ही पूर्ण हे वाचू शकतात. नाव्ही पर्यंतची पण दिलेली, मॉर्च्युरी अटेंडंट म्हणून पण दिली, लॅबोरेटरी अटेंडंट म्हणून. तर हे सर्व तुम्ही पद एकदा बघून घेऊ शकतात. त्यानंतर इथं डेट स्पेसिफाय केल्या आहेत की ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीची वेळापत्रक. त्यामध्ये अर्ज सादर करायचा कालावधी तुमचा 12 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर आहे, जे की मी आधी सांगितलं. त्यानंतर परीक्षेचे हॉल तिकीट जर तुम्ही म्हणत असणार तर परीक्षेच्या 7 दिवसाआधी तुम्हाला तुमचं हॉल तिकीट उपलब्ध होईल. आणि तुम्हाला अजून याबद्दल काही माहिती हवी असेल जी की तुम्ही नक्की बघू शकता त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजे वेबसाईटवर, तिथं जाऊनही तुम्ही बघू शकता. आणि ही त्यांची वेबसाईट आहे ठाणे रिक्रुटमेंट, म्हणजे यावर तुम्ही तुमचं काही तक्रार वगैरे असेल ती नोंदवू शकता. आणि जर तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर जायचं असेल तर ही त्यांची वेबसाईट आहे. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही नक्की तुम्हाला जी माहिती हवी असेल ती भेटू शकते. नंतर परीक्षा शुल्क अमागाससाठी 1,000 रुपये आणि मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग यांच्यासाठी 900 रुपये. माहीत नाही आपल्यासाठी इतकी 1,000 रुपये आणि 900 अशी परीक्षा फी का आकारण्यात येते. खूप जास्त होते तुमच्या आमच्यासारख्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, पण ठीक आहे. तर नक्कीच तुमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करा. आणि उद्याचा व्हिडिओ हा तुमचा कंप्लीट म्हणजे कोणत्या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय किंवा त्याला लागणारं किंवा त्याचे वर्गीकरण वगैरे सर्व मी उद्या डिस्कस करेन. तर नक्की त्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्यातलाच एक आहे, नक्की सपोर्ट करा. धन्यवाद. जय शिवराय, जय खानदेश.